नमस्कार मित्रांनो, मैदान जे आहे ते बिनजोडचं मुंबई या ठिकाणी चालू आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातील सगळी लोक ते बिनजोडची शर्यत बघत आहेत. आणि आत्ता एक मोठी शर्यत जी झालेली आहे, भुंगा सैराट विरुद्ध 1001 एलियन आणि मेहरबान शॉटगन मेहरबान शर्यत जी आहे ती एक मैत्रीपूर्ण लढत होती आणि मैत्रीपूर्णच लढत झाली. मी तुम्हाला सकाळी सांगितलं, कुणीही जिंको, कुणीही असा आनंद साजरा करायचा नाही की दुसऱ्याला त्यातून त्रास होईल, दुसऱ्याची मन भावना दुखावले जातील, अशा कोणतंच कृत्य करू नये. हे बैलगाडी शर्यत क्षेत्र आपल्याला टिकवायचं आहे. आणि आज चांगली बिनजोड पळाली आणि खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि काटाकीर अशी लढत तुम्हाला बघायला मिळाली. काय लढत झाली या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. भुंगा सैराट या जोडीनं तुफान केला आहे मुंबईमध्ये. या जोडीनं अत्यंत रोखणं कठीण आहे, या जोडीला खरंच रोखणं अत्यंत कठीण आहे. आणि एक चांगली लढत आज जी आहे ती जमलेली होती. शॉटगन मेहरबान आणि त्याच्यासोबत आज पळाला आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका 1001 एलियन, जी राहुल दादांची नवीन खरेदी आहे. एक चांगली गाडी जी आहे ती जमून आलं आहे. आणि तुम्ही बघितलं, दोन्ही गाड्या सुटत नव्हत्या लवकर, खूप उशीर झाला, खूप उशीर झाला. आणि शेवटी निर्णय जो आहे तो निर्णय म्हणजेच शेवटी बिनजोड जी आहे ती चालू झाली. आणि काय गाडी पुढे होती एलियनची आणि शॉटगन मेहरबानची. डाव्या खांदीनं ही गाडी पळाली होती, डाव्या साईडने पळाली होती. आणि भुंगा सैराटची जोडी उजव्या साईडनं पळाली होती. गाडी एकदम पुढे होती, जसं वाटत होतं की गाडी मारते आज भुंगा सैराटला, आज ही गाडी रोखेल, 100% रोखेल. परंतु काय ओव्हरटॅक केलं आज या भुंगाने आणि ते दाखवून दिलं संबंध महाराष्ट्राला की तो मुंबईचा बिनजोडचा बादशाह आत्ता चालू सीझनचा आहे. दोन्ही साईडनं कितीही पब्लिक असू द्या, त्या पब्लिकला तो भीत नाही. आणि दाखवून दिलं त्यानं की त्याला हरवणं अत्यंत कठीण आहे. शेवटच्या क्षणाला या भुंगाने बाजी पलटवली मिलिंद शेठ पाटील यांच्या. आणि संबंध महाराष्ट्राने बघितलं, निकाल जो आहे तो थोडासा अंतराने घेतला, परंतु शेवटी विजय हा विजयच असतो शेवटी, मग कसा का होईना. परंतु आज भुंगाने आणि सैराटने दाखवून दिलं आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये या जोडीला रोखणं अत्यंत कठीण होऊन जाईल. आणि या जोडीला कितीही टॉपच्या गाड्या येऊ द्यात, नाही रोखू शकत. आणि आज संध्याकाळीच 5 ते 6 दरम्यान शर्यत मोठी होईल. बकासुरन घोटचा सर्जा विरुद्ध भुंगा सैराटची जोडी. या जोडीला आता जर नाही रोखू शकलं कोणी, तर मला नाही वाटत की कुठलीच या बैलगाडा शर्यतली अशी जोडी आहे ती त्यांना रोखू शकेल. कारण की काय पळते जोडी, एवढंच तळातनं स्पीड दाखवलं नाही भुंगा सैराटनं. परंतु ज्यावेळेस गाडी मध्ये आली, तोंडाला गाडी आली, त्यावेळेस भुंगाने त्याचं स्पीडची कमाल केली आणि दाखवून दिलं की तो आत्ता चालू सीझनमध्ये मुंबईमधील 2 बिनजोडचा बेताज बादशाह आहे. गाडी पळाली, खरंच गाडी पळाली भुंगाची गाडी. आणि कौतुक करतो मी एलियनचं आणि मेहरबानचं सुद्धा, त्यांनी चांगली टक्कर दिली. गाडी एक टॉपची होती ही, परंतु एलियनचं दुसरं का तिसरंच मैदान आहे, त्याला थोडासा वेळ जाईल मुंबईच्या प्रेक्षकांमध्ये त्याला, कारण की तो घोडा गाडीमध्ये पळत होता नाशिकमध्ये, त्याच्यामुळे थोडंसं नाशिकमध्ये का कुठे पळत होतं कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. परंतु त्याला थोडासा वेळ जाईल मुंबईमध्ये शर्यत जिंकण्यासाठी. जिंकेल तो, परंतु ज्या मोठ्या शर्यती होतील त्यामध्ये थोडंसं त्याचं रुटीन बसलं पाहिजे. एक चांगला पळाला. एक राहुलदादांची खरेदी खरंच चांगली आहे, चांगला पळाला. एलियन आवडला त्याचा पळ, गाडी पुढे होती. मेहरबानसुद्धा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, मेहरबानचा सुद्धा पळ चांगलाच आहे. परंतु शेवटी चांगली या जोडीनं दाखवून दिलं की हे सुद्धा पळू शकत आहे. थोडासा निकाल किंचित ही गाडी हरलेली आहे, तर या गाडीने निकाल घेतला असता यांचा विजय रथ जो आहे तो रोखला असता. परंतु कौतुक होतं आहे भुंगा आणि सैराटचं, आणि कौतुक होतं आहे मेहरबान आणि एलियन्सचं. दोन्ही 4ही नंदी चांगले पळाले. 4ही नंदी खूप त्यांना शुभेच्छा नेक्स्ट मैदानासाठी. आता त्यांची दुसरीसुद्धा बिनजोड होऊ शकते. चांगली कमाल केली, 4ही नंदी चांगली पळाली. ड्रायव्हरांची नावे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. त्या ड्रायव्हरांनी सुद्धा जीवाचं रान केलं, चांगली पळवली गाडी त्यांनी. आणि अशाच गाड्या पळणं महत्त्वाच्या आहेत, कारण की बैलगाडा शर्यत क्षेत्र एक रोमांच होते. खूप लोक 20,000 लोक लाईव्ह बघत होती ती शर्यत. परंतु असं शेवटी दोन्ही नंदींचं कमबॅक
झालेलं आहे. कमबॅक केलं आहे, म्हणजे कमबॅक व्हायचंच नव्हतं तर करायचंच काय होतं, परंतु त्यांचं कमबॅक पुन्हा एकदा झालं आहे. भुंगा सायराटला जोडीला रोखणं कठीण आहे आणि एलियननंसुद्धा टक्कर दिली आणि मेहरबाननंसुद्धा टक्कर दिली. खूप खूप साऱ्या शुभेच्छा 4 हिंदींना, दोन्ही ड्रायव्हरना आणि दोन्ही मालकांना, चारही मालकांना. धन्यवाद.